रामकृष्ण हरी माऊली. मी मध्य प्रदेश वरून आलेले आहे, इंदोर वरून डायरेक्ट इथं. पण मला जी भावना मला व्यक्त करायची आहे त्या अशा त्या दोन मेसेज मला जनतांना द्यायचा आहे. वारी म्हणजे काय अशी मला 2-3 लोकांनी असं बोलली की वारीत जाऊन काय होतंय की ऍक्सिडेंट होते ती, पण वारी ही आहे ऍक्सिडेंट होते ती, काही दुर्घटना घडतात पण त्या ह्याच्यामुळे घडतात की जे आपलं पूर्वकर्म केलेलं आहे ती आपण व्याज म्हणून ह्याच्यात चुकत असतो. मग ह्यो जन्म आपल्याला ईश्वरने दिलाय तर ह्या कायाला सुधारणा करा. आणि जी प्रत्येक वारीत मी असते महाकालची, ओंकारेश्वरची, पण जो अनुभव मला व्यक्त होतोय की प्रत्येक वारीत निस्वार्थ निप्रेमानं आणि सपोर्ट सिस्टम न चाला म्हणजे ईश्वर पण तुमच्या सोबत आहे. जी काय समस्या आहे माऊली प्रत्येक जण सेवा देते, पाण्याची सेवा, जेवणाची सेवा, तेवढंच घ्या ताटात की जेवढं खायचं आहे तो बी तुमचा डिवाइड होतोय. त्यांचं कर्म तुमच्यात मायनस होत जाते आणि तुमचं कर्म चांगलं असेल ते त्यांच्यात डिवाइड होत जाते. तो पण विचार घ्या. सोहळा अति सुंदर आहे, जास्त आनंद आलाय. माऊली हृदयात सगळ्यात तन मन रोम रोम मध्ये माऊली येते. आणि जी काय प्रसंग आहे, रात्री माझी तब्येत जरा ज्यादा खराब झालेली की मला वाटलं माऊली आता मी कल म्हणजे मला हात एवढा दुखत होता की मी उद्याची कशी करणार वारी. उठली, सगळं माझं जो दिनचर्या आहे ते उरकून मी वाटेला लागली. देवाचं माऊलीचं नामस्मरण केलं, टाळ हातात घेतला. माझं सगळं काहीही दुखत नाही. हाताला एवढी की एक गाठ सकट मला बांधता येत नव्हती. हा अनुभव माझा आहे. मी ह्या क्षेत्रात म्हणजे मला ह्या भावी आनंदीत मला सुरूपासून ह्याचं उत्साह आहे. हर क्षेत्रात मी माझी सेवा देते, पण असं आहे की जो कोणी असं आपण व्याज म्हणून चुकवतोय, मग ह्यो जो आपल्याला ईश्वरूपी ध्येय मिळालाय त्याची तुम्ही स्वरूप काया करा. तुमच्याच्यानं चांगलं होत नाही ना तर कुणाचं वाईट पण करू नका. जी चांगल्या वारीला चाललंय, चांगल्या आनंदाला चांगलंय, कोण टाळ विण्यानं घेतय, कोण वाजवून मुर्दंग घेतय, विना घेतय, भजनानं घेतय, टाळीनं घेतय, नामस्मरण करतय, त्याची रुची तुम्ही कमी करू नका. तुम्ही बुजुर्ग लोक आहे 90-80 वर्षाची, ती जर लोक तुम्ही आम्हाला रोडवर येऊन म्हटला की तुम्हाला हे करून काय मिळतंय तर तुम्ही आहे ना मागच्या पिढीला काय संदेश देणार आहे. आम्ही आता 50 तक पोहोचत आलोय, पण मागची जी पिढी आहे 8 वर्षाची 10 वर्षाची ती रुची कशी ह्याच्यात घेणार जर तुम्ही त्यांचा उत्सव कमी केला तर. संदेश चांगला वाटा जगाला. आणि आपण हिंदू धर्मात आलोय, आपण क्षत्रिय शिवाजी महाराजाचे वंशज आहे, मग आपल्याला किती उत्सव पाहिजे ह्याचा सोहळ्याचा की आपल्या महाराजांनी ही चालू केलंय परंपरा. तिथली मागची पिढी आहे त्यांनाही आपण हीच उत्सव द्यायचा की नाही ह्या क्षेत्रात उठाय. प्रत्येक वारीत काय नाही काहीतरी VIP वगैरे असतंय. ह्या वारीत सगळं जाती नेम उच्च तुच्छ उच्चा निचा सगळं समान आहे. मला लय आनंद होतोय. बस येऊ मला मेसेज द्यायचा आहे, बाकी काय नाही. मध्य प्रदेश मध्ये इंदोरच्या मोहरा राजगड जिल्हा. हा किती मराठी लोक आहेत आपली भरपूर. तिकडं पोटचं जिथं न्यायला लागतंय तिथं गेलोय ना. आमचा बिझनेस आहे तिकडं. मग आम्ही 50 सोन्या चांदीचा, मग 50 वर्ष झालं आम्ही तिकडच आहे. मग तिथंच तिथं आमची 4 परिवार आहे. ती माझं दीर आहे ती धाकटं, मावस दीराची 2 मुलं आहे, ती सुना आहे, त्या ल्याक आहे, ती पुतणी आहे, ती पुरा भरपूर म्हणजे आमचा 20-22 जणांचं कुटुंब तिथं आहे. आता मग कशा पहिल्यांदा कोण गेलं तिथं माझे चुलत दीर गेलेलं, ते गेलं. त्यांनी परत आमच्या दीराला नेलं, आमच्या दीराने आमच्या मिस्टरांना नेलं, परत आमची फॅमिली वाढली, परत आम्ही मावस दीरांच्या मुलांना नेलं, त्यांची फॅमिली वाढली, असं कुटुंब परिवार मोठा झाला. महाराष्ट्रातलं मूळ गाव तुमचं कोणतं? मूळ गाव विटा गार्डी. तुम्ही मूळ महाराष्ट्रातले? मूळ महाराष्ट्रातलं माऊली. आणि इथलं महाराष्ट्रामधलं वातावरण, महाराष्ट्रामध्ये लोक आणि मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये लोक काय फरक वाटतो तुम्हाला? तिथं कसं आहे ज्या क्षेत्रात म्हणजे तिथं ज्यादा धार्मिक लोक मानते ती. कोण चाललं ना तर 10 जणांना घेऊन चालते ती. चला इथं आनंद असाय तिथं असाय असं करूया. आणि म्हणा प्रत्येक क्षेत्रात उठात येते ह्या धार्मिक वाल्या. सेवा देणं, कुणाचं काय करणं, जेवण, अन्न क्षेत्र म्हणा, गुप्तदान म्हणा, कपडा दान म्हणा, ही सगळं टीम बनवून एक वर्क करते ती. हिथंही तसंच आहे, पण तिकडे जास्त आहे. हिथं कसं आहे 4 लोक मोरं गेली की मागं अडकून पाडणारे असं आहे. आणि कुणाची कुणी तुच्छ मानू नका. त्याच्यानंतर कसं आहे वारीत तुम्ही चाललायचा, जर तुम्ही कुणाला चांगलं देऊ शकत नसला तर वाईट देऊ नका. आणि तुम्ही कुणाचं चांगलं विचार जर तुम्हाला पोहोचत नसला तर तुम्ही वाईट विचार त्यांच्यात पोहोचू नका. तुम्ही चाललाय ना तर चांगली भावना घेऊन चाला. ईश्वर विठ्ठल माऊली तुमच्या पाठीशी आहे आणि सगळ्याच्या पाठीशी. तन मन धन सगळ्यात तुमचा
ईश्वर पाठीशी आहे. फक्त नाव घ्या, हृदयातून हाक मारली की तो हजर आहे. किती वार आहे तुमची? ही माझी फर्स्ट वार आहे माऊली. मी ओंकारच्या 2 केले ते, महाकारच्या 5 केले ते. माझं नाव काय सांग. वाटलं वाटलं तुम्हाला? एक नंबर आनंद तुम्हाला इकडे येण्यासाठी काय वाटलं आता एवढे दिवस आला? उत्साह. आम्ही गेल्या वर्षी बेग कम्प्लीट करून ठेवलेला.